वारकरी परंपरेने सिंचित झालेल्या ठाणे शहरात भक्तिरसाचा जल्लोष अधिक वृद्धिंगत झाला आहे. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळ, माजिवडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भव्य प्रारंभ आज पवित्र वातावरणात संपन्न झाला. ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक आणि समाजसुधारक नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते विधिवत वीणापूजन करण्यात आले आणि हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. भक्तिभावाने ओथंबलेले ठाणे शहर सोहळ्याच्या उद्घाटनाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, संस्थापक अध्यक्ष माळशेज, नागरी सहकारी पतसंस्था, उद्योजक गणपत शेठ मालुसरे, हरिभक्त परायण दिनकर महाराज पाचंगे, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, माजी नगरसेवक डिसोजा, अनिल दोंदे महाराज, माजी नगरसेविका सौ निशा पाटील, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रत्नाकर पवार, उद्योजक रोहिदास जाधव, आधार पतपेढीचे अध्यक्ष भरतशेठ दांगट आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्या क्षणी मंत्रोच्चार, ढोलताशांचा नाद, हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाच्या वातावरणात न्हाऊन निघाला आहे. भागवत सप्ताह 16 मला वाटतं 20 वर्ष 19 वर्ष बरोबर जास्त त्याच्यामध्ये सहयोग असला तर आमचे मातृदेव काय उसके लिए हमारी संस्कृती है मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य भरपूर आहे इकडे आणि अतिदेव भव. म्हणजे चंद्रकांत महाराजांचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रोज कार्यक्रम असते. माझे पण रोज 4-5 कार्यक्रम असतात. आज चेकनाकावर इथे भागवत सप्ताह, तिकडे पण भागवत सप्ताह सुरू होणार आहे. त्यानंतर कोवळला 5 वाजता सुरू होणार आहे शिवपुराण उद्या सकाळी संगमनेर खंडोबा मंदिराच्या भूमिपूजन आहे, प्रतिष्ठा आहे आणि तिथे पण कीर्तन आहे. चंद्रकांत महाराज सांगायचा उद्देश एवढा देवाचं नाव घ्या तेवढी शक्ती वाढेल. माझ्याकडे एवढी शक्ती आहे की मी उडून शकतो. परवा कर्नाटकला कारण शिवाजी पार्कला अख्खा महाराष्ट्राचे अपंग लोक आले होते. अख्खा महाराष्ट्र अख्खा भरले होते जगा भरतो. अपंगाची व्यवस्था करणे आपली सर्वांची जबाबदारी होती. जशी भागवत, तशी गीता आहे, तशी रामायण, अशी अपंगाची पण जबाबदारी आपल्यावर आहे, समाजावर आहे. काय म्हणजे इथे बोलिया त्याला माहिती कारण काय आपण देवाने केलाय ना, पण आपली सर्वची जबाबदारीवर सोपवला त्याला आपल्याला. मी तिथे संकल्प करून आला, माझ्या लोक होते तिथे, आमच्या पुणे प्रभू पण आला होता, महापौर, माझी महापौर, भरपूर लोक होते, मुलांनी पण भरपूर होते. मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, मला कामामध्ये इंटरेस्ट आहे. तर चांगली गोष्ट आहे. मी संकल्प केला आहे की आपली सर्व संस्था आहे, अंध लोकांसाठी, अपंगासाठी, महिलांसाठी आहे, विधवासाठी आहे, विधवाची मुले आहेत त्याच्यासाठी आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, एवढ्या मला माहिती. तर हे सर्व देवाचे आहे आणि देवाने आपल्याला लायक समजून दिला आहे. ध्यान ठेवा. आणि लायक समजून दिला तर आपल्याकडे सत्य असेल तर करा. आता मी ताईच्या घरी गेलो होतो, तिथे विद्यार्थी भेटली, एमकेडीची विद्यार्थी. महाराष्ट्र आपल्या ठाण्यामध्ये कुठली बिल्डिंग अशी नाही की तिथे माझ्या विद्यार्थी नाही. आज आपल्याकडे 1,70,000 विद्यार्थी, 90,000 मुली आहेत. महाराष्ट्रात 90,000 मुली आहे. म्हणून मी सांगतो मातृशक्तीचे उसका सन्मान करो, त्याचा सत्कार करा आणि त्याला पुढे आणला तर आपला देश पुढे जायला. कोणी देश पुढे आणला आज पण आपण आजची तारीख पण मातृशक्तीला मागे ठेवतो. म्हणजे वारकरी लोक चांगले आहेत की मातृला पाय पडते, ते आपल्याला पण पाय पडतात. पण तुमच्यामध्ये देव, माझ्यामध्ये देव म्हणून पाय पडतात. काही लोक सांगते पैसेवाले गरीबवाले नाही, वारकरी आहे. आम्ही समजतो की तुमच्यामध्ये देव, आमच्यामध्ये देव म्हणून पाय पडतो. पण हे मातृशक्ती आहे, इसका जितना सन्मान करेगा उतना आपली शक्ती बढ़ेल. त्याचप्रमाणे घराला मंदिर बनवा. मंदिराच्या गेलो चांगली गोष्ट आहे, आता आपल्या घरच्या मध्ये बाकी तर मंदिरामध्ये वेळ पडतात. त्याच्याकडे गाडी आहे, छोटे गाडी, छोटे आदमी सुविधा भी देते हैं, उसको मंडल भी देते हैं. घर में उसको खाते भी नहीं, मिठाई भी नहीं, क्या खाएंगे. और छोटे आदमी को कितना पैसा देते हैं, तुम लोग क्या रखा है 10 रुपया. हमारी महिला ने 10 रुपये रखा और मैंने 500 रुपये रखा. मेरे पाकिट देता है और वो पाकिट में घर ले जाता हूँ. तो घर में सब डायबिटीज वाले हैं तो बांट देता हूँ. जिसको देना है उसको नहीं देते हो, नहीं देना. मगर हमारा अलग विभाग है, हमको जिसको जरूरत है उसको देना है, नहीं जरूरत है उसको नहीं देना.
मंदिर में नहीं है, मैं बताऊँ खाते से कहता हूँ। भगवान सब जगह में हमारे नाटक में दिखता है, लड़कियों के ऊपर हो सकता है, हमारे महाराज के ऊपर भी हो सकता है, चंद्रकांत भाई के ऊपर हो सकता है, हमारा फौजी है उसके ऊपर हो सकता है। अरे भगवान मंदिरात बसत नाही, मात्र मंदिर श्रद्धा आहे, अंधश्रद्धा पण नको. कारण आता आमच्या एकमेकांकडे वर्षापासून तिथे वगैरे आला कापायचे. त्यानंतर मुख्यमंत्री आमच्या मनोहर जोशी आणि मी तिथे होतो आणि एक माणसाने बोकडा आणला. म्हणजे आनंद ते घेऊन आया. नाही बाबा आमची प्रथा आहे कोणी लोकांची, ते कोणाच्या घरी काय लग्न झाले, कोणाच्या घरी मुलगा आला तर आम्ही बोकड्याला कापतो. म्हणजे खाण्यासाठी ना, बोकडा फेकून तर देत नाही कापून. आणि आज 30 वर्ष झाले बघा, त्याला लावून टाकायचं. पण ती बोळ आहे हे परिसरमध्ये पशुहत्या करणं सक्त मनाई आहे. जय भगवान राजीबाई शिंदे खावा समजा. आता किती वर्षाची होती परंपरा कशी असते. माझ्या बाबांनी एक शाळामध्ये मी 10 शाळा बनवतो. माझ्या बाबांनी एक मंदिर बनवलं, मी 10 शाळा मंदिराला मदत करतो, सहयोग करतो. हे परंपरा आहे. माझ्या बाबांनी अन्य शाळामध्ये अन्य लोकांचे आहे. आता आपल्याला 4 वेळा राष्ट्रपती अवॉर्ड मिळाले, अन्य लिपिंगमध्ये पण मिळाले, अंदाजे पण साड्या आपल्या. ते सांगायचा उद्देश चांगले कर्माची परंपरा ठेवली पाहिजे. माझे बाप खेळतो म्हणजे आपण खेळ खेळायचा. माझे बाप बाटला पितो म्हणजे बाटला प्यायचा. माझे बाप मावा खात होतो, तळाले वस्ते लक्ष्मी कर्पुरे सरस्वती कर्मचारी हातमध्ये गजतो काय ते. आता ह्याच्यामध्ये शक्ती किती आहे माणसामध्ये उडायची. माझ्याकडे एवढा भगवान देवाने दिला आहे मला सांगू नका. पण कशामुळे देवाचं नाव काय त्याचं बाप महिलाचं म्हणजे देवाचं नाव घेते. देवाचं नाव जेवढा घेतला तेवढी शक्ती वाढते, भक्ती पण वाढते. तर आज सप्ताह आपला सर्व बोला नाही. घर मंदिरचा मतलब मला काय आहे की मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. मंदिरात 12 वाजता गेलो, आपल्या 80,000 मंदिर आहे, पण मंदिरात गेलो 12 वाजता जेवण देत नाही. ते पोरीकडे गेलो 1 वाजता रात्री गेलो, फटाफट 4 चपाती भरून देते, दूध गरम करून देते, काय झालं. सबसे बडा भगवान मुश्किल बोलते भगवान ते अपंगासाठी आपल्याला संकल्प केला आहे. पुढे जगा हकीकत जगा शोधणार आहे उद्यापासून. त्यासाठी चांगला 200-300 जेवढे काय असं आप वाटणार आहे. आपण आपला बदल करू शकत नाही, पण कुठे ते कुठे जाईल अजिबात करू शकतो. चांगल्या कर्म केले आणि भगवान हे शिकवते, रामायण हे शिकवते. ते सीता पण इथेच आहे, राम पण इथे कुठेतरी आहे आणि रावण पण इथेच आहे. रावण म्हणजे रावण प्रतिभर, तो रावण वेगळा होता, त्याला सीताची काय गरज नव्हती, त्याला माहीत होते मला मराठ्या पण रामाच्या हाताने मिळाले म्हणून सीताला मिळाली. पण आजच्या रावण किती वाईट आहे, शाळेला एखादी सोडत नाही, शाळामध्ये पण येते, कॉलेजामध्ये पण येते, रिक्षामध्ये येते, ट्रेनमध्ये येते, म्हणून काय बोलू नका. म्हणून महिलांचं घर जे बाहेर जाणं पण पाप आहे, ते एवढं वाईट परिस्थिती आलेली आहे. म्हणून परत आपली एक शेवटची गोष्ट आहे, 900 बेडची हॉस्पिटल आपली नाही आहे, जय भगवानाची आहे. कुठलाही ऑपरेशन विनामुळे होतो, बायपाससाठी एंजिओग्राफी कोणालाही पाठवा, माझ्याकडे पाठवायची गरज नाही. व्हॉट्सअपमध्ये तुमचा रिपोर्ट पाठवा, मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये लेटर देणार. ते लेटर घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचा. तिकडे 1000 लोक असतात रोज. तिथे लाईनमध्ये लावायचं नाही, तुम्ही बीचमध्ये सुद्धा जायचं. बीच लाईन तुम्हाला लेटरमध्ये घेऊन द्या, दाखल करून देणार, बायपास करून देणार, एंजिओग्राफी करून देणार आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचा खर्च नाही, मेडिकलचा पण नाही, खाण्याचा पण नाही आणि राहण्याचा पण नाही. त्याची बात गोष्ट आहे. आता किडनीचा पण लायसन्स भेटला, मात्र तो किडनी स्वतःच्या परिवाराची असली पाहिजे. बाहेरच्या आनंद तुम्ही सांगायला बदलून जात नाही, बदलून जात हे सगळे कर्म करायचे. त्याचप्रमाणे माझ्या वेळेस पुढे गेलो की ब्रह्मांड येते, ब्रह्मांड सोसायटी पक्षात आहे. तिकडे कुत्रा बिळाचे हॉस्पिटल बघण्यासाठी आहे, 200 कुत्र्या बिळांचे एसीची हॉस्पिटल आहे. ती नेमुनेच आहे का म्हणून की कुत्रा ॲक्सिडेंट झाला त्याला कोण उठून जाईल मला सांगा भाऊ. आम्हाला तुम्ही फोन केला तर आम्ही उठून जातो आणि एसीमध्ये ठेवतो आणि चांगल्या झाला की तिकडे उचलतो तिकडे ठेवतो. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण कुत्र्याशिवाय पण नाही चालणार, बिळांशिवाय पण नाही चालणार, उंदीरशिवाय. आता 2 अजगर आले 12 फुटाचे, एवढे नाम आहे. एक माणसं 8 माणसं उचलतात. दोघे बेमान होते, एकला भानमध्ये आणणार, शहापूर जंगलमध्ये सोडणार. अजून एक आहे कोणाला बघायचं बघा, त्याला पण जीवन करणार देव, पण निमित्त पण होणार. आपण सर्व 20 वर्षापासून 19 वर्षापासून भागवत सप्ताह निमित्त. भागवत सप्ताह कोण करू शकतो? ईश्वराची असीम कृपा. मी दर महिन्याला 1-2 भागवत करतो, कारण यामध्ये एकच मरण घ्यायचं. एक शब्द घेतला आणि घरी घेऊन गेले, तुमच्या घरी कधी दुःख येणार नाही, खात्री मी सांगतो. बिमारी येणार नाही, मात्र वसन असला तर बिमारी येणार नाही. तर कॅन्सर 7-8 कोटी लोकांना आहे, म्हणून वसन नसला तर बिमारी येणार नाही. अरे बघा माझी वय 85, ती पोळी म्हणजे 60 बनायचं ठीक आहे. हां 19 बरोबर, माझी 80
मी फार विचार करा परवा कर्नाटकला होतो ते महाराजांना घेऊन जातो पुढे पुढे पाकिस्तानची बॉर्डरवर घेऊन जातो की तुम्ही एक कीर्तन भजतो करा आणि इकडे माझ्याकडे पण बघा द्या इतके लोकांची काय हालत आहे. गुजरातचे लोक प्रगती झाले काय प्रगती झाली मला माहिती. माझे 2 हजार संस्था आहे तिकडे. काय प्रगती नाही आहे खाली नावाची प्रगती टी व्हीमध्ये येतो पण सगळे खोट आहे. त्यांना माहिती आहे दाखवला मी हे बघा आमची प्रगती. आज पण 15 दिवसांनी पाणी मिळतो गावाला. 15 दिवसात गाडी आली नाही पाण्याची तर द्या बाबा. मग टँकरने मागून 800 रुपये टँकर कुठला गरीब लोक काढणार बरं सांगा. म्हणजे प्रगती झाली नाही. हा प्रगती झाली आमच्यासारख्या मालदारांची मालदार बनवून आहे बाकी गरीब खाली आला पण ते 24 तास बघतो पाडून झोपला नाही आहे. म्हणून शेवटला आपली 230 फुटाचं मंदिर आनंदीला तयार झालं आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा ते द्यावा. तिकडे जेवणची सोय केली. आता तिकडे 8 फुटा जमीन घेतली आहे. तिकडे मालपाळण क्षेत्र करायचं. पाळांचं करा कोण येऊन सांगत होता फडणवीसारखं आहे कोणी या प्रसाद घ्या. हे बाजूला जयराम बाबा जे आहे तिथे पण आपला आहे तिथे आपला बंगला पण आहे आणि हे बाजूला आता आपला 230 फुटाच्या इंद्राणीमध्ये किती भागशाळी आपण लोक वाढता येतो. इंद्राणीमध्ये मंदिर झालं आहे बाबा भरपूर वेळा येऊन घ्या दंडकात पाहिजे. तुम्हाला पण माझी विनंती आहे तिकडे तुम्ही अगोदर सांगू द्या की 50 लोक येणार बस घेऊन बस सगळं व्यवस्था करणार जेवणची पण व्यवस्था करणार. माझी समाधी आहे ज्ञानोबा तुम्हाला माहिती आहे 16 वर्षाचा विद्यार्थी 21 वर्षामध्ये विचार करत होते. जीवन समाधी घेतली आपण एक काणी लागली काणी पेटवतात आपण झोपू शकत नाही. तर सांगायचं होती एवढी शक्ती आपल्या सर्वांमध्ये वारकऱ्यामध्ये आहे. वारकऱ्यांच्या शक्तीचा सदुपयोग करा. तर मला वाटतंय की माणसामध्ये देव होत आहे तुमच्या ज्ञानेश्वर देव झाला बघा. म्हणून 231 फूट मध्ये खूप ज्ञानेश्वरी कोरली संगमनेर मार्गावर भरपूर लोक फोटो घ्या मोबाईलमध्ये फोटो घेऊन घरी घेऊन जा. तर परत आपल्या सर्वांना जे हॉस्पिटलचा लाभ घ्यायचा त्या विनामूल्य आहे. काय पैसे नाही चार्ज नाही. तर तुम्हाला सर्व आता भागवतमध्ये भरपूर लोक येणार. 7 दिवसाची भागवत आहे. भरपूर मरण आहे. मात्र मरण घरी घेऊन जावा तर सुख मिळतो. बाकी इकडे ऐकला महाराज बोलले आणि झाडून निघून गेलं काय मिळणार नाही. तर मला 2-3 तारखेला 9:30 होता पण महाराजांनी सांगितलं साड्या तयार मी 3:30 उठतो मी बारकेने 9:30 झोपतो म्हणजे झोपतो आणि झोपायचा टाईम आणि उठायचा टाईम असला पाहिजे. जेवढे लोक उठा तेव्हा देव बेकार बसला पांडुरंगाला काय काम नाही काय काम पाहिजे. मी 50 वर्षापासून सांगतो मला काही नको गर्दी वळी द्या मला काय नाही पाहिजे. आपण सगळे आपणच घेऊन टाकायचं आणि घेऊन काय वरती घेऊन जाणार आहे. तर परत आपल्या सर्वांना धन्यवाद. सहयोग देणारा धन्यवाद. चंद्रकांत बाईला धन्यवाद देतो कारण की 12 प्राण चालवतात लाखो लोकांना पायावर करून देते हे अभिनंदनचे पात्र आहे. धन्यवाद. जय भगवान जय भगवान जय भगवान. किंवा सामाजिक कार्यक्रम असतात तिथे सगळ्यात पुढे नाव नांदीबाई टक्कर यांचं असतं. जसं ते म्हणाले की देवाची कृपा आहे तशी सर्वांवरच देवाची कृपा राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नेहमी आपल्या शब्दाला ते सरळ असे मदत करत असतात. याही वर्षी 100 किलो तांदूळ त्यांनी प्रसादासाठी आपल्याला दिलेले आहे. तर मंडळातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच सहकार्य प्रत्येक वेळी मंडळाला राहू दे ही तुमच्यासाठी प्रार्थना. थँक्यू. या माजिवडे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे यंदाही या वर्षी चालू आपण करत आहे. या सप्ताहाची दिनांक 5 तारीख ते 12 तारखेपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह जे आपले वारकरी करत आहे त्यांना सर्वांना मुलाबाळांना त्यांच्या लेकी सुनांना बायका पोरांना आणि येथील सर्व सभासदांना आणि या सर्व श्रोते मंडळींना इथले जे कोणी अन्नदाते असतील जे कोणी दानशूर दाते असतील त्यांच्या सर्वांच्या गरजा त्यांच्या कामाधंद्यात सर्व पैसा अडक्यामध्ये सर्वांमध्ये यश लाभू दे. आणि हा सर्व सप्ताह 8 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पाडून घे. हा सप्ताह आम्ही फक्त निमित्ताला कारण आहे. हा सप्ताह करून करविता करणारा तूच आहे. हा तुझा सप्ताह आहे. हा तुलाच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा सप्ताह तू आमच्या हातून पार पाडून घे निर्विघ्नपणे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.